भविष्यात कुणी दलाली करताना आढळलं तर कठोर कारवाई होणार। मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिव मंजूर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। शरद पवारांनी माझ्यावर कधीही गुगली टाकली नाही आणि टाकणारही नाही असं वाटतं। महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी। ईव्हीएम मधील कोणताही डेटा डिलीट किंवा ऍड करू नका। ईव्हीएम संदर्भात सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश। हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करू, अप्पर पोलीस अधीक्षकांचं महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना आश्वासन। तर 10 दिवसात अटक न झाल्यास उपोषणाला बसण्याचा कुटुंबाचा इशारा। अलाहाबादियाच्या विधानामुळे इंडिया गॉट टॅलेंटमधील आणखी 40 जण अडचणीत। 6 एपिसोड्समधील सगळ्या कलाकारांवर गुन्हा दाखल होणार। एपिसोड्स देखील डिलीट केले जाणार। सामूहिक कॉपी आढळल्यास आता थेट होणार केंद्राचीच मान्यता रद्द। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनाही केलं जाणार सेवेतून बडतर्फ। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश। गडचिरोली भामरागडमध्ये चकमकी दरम्यान जखमी पोलीस महेश नागुलवारांना उपचारादरम्यान वीरमरण। मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक, तर कुटुंबियांना 2 कोटींचं अर्थसहाय्य। सोनं लवकरच 1 लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता। काल दिवसभरात 1400 रुपयांची वाढ, दर पोहोचला 89,500 रुपयांवर। चॅम्पियन्स ट्रॉफी आधी भारताला मोठा धक्का। दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह संघातून बाहेर, तर यशस्वी जयस्वाललाही संघातून वगळलं। महाकुंभ मेळ्यात माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान, शाही स्नानाची पर्वणी साधण्याकरता कोट्यवधी भाविकांची प्रयागराजमध्ये गर्दी। लाखो भाविकांचं पवित्र स्नान संपन्न। संपूर्ण अंबानी कुटुंबाचं त्रिवेणी संगमात अमृत स्नान आणि गंगापूजन। परमार्थ निकेतनमध्ये स्वामी चिदानंद मुनी सरस्वतींकडून स्वागत, तर अंबानींकडून परमार्थ निकेतनमध्ये भोजन सेवा।